कृष्णाला नेतो. दुसरा गोपाळ काय म्हणला माहित आहे, बाळा गोकुळाची संस्कृती नाही मोठ्या सोबत भांडायची. दगड खाली फेकून दिला आणि पायावर दंडवत केला. बाबा तुम्हाला आमची शपथ आहे, देवाला नका देऊ, कारण तो जर इथून गेला तर आमचा अन्नदाता जाईल. उद्यापासून आम्ही काय खायचं. गरीबाची परिस्थिती फार वाईट असते महाराज. विठाला आम्ही काय खायचं सांगा ना. त्यांच्या चिमुकल्या लेकरांच्या डोळ्यातलं पाणी बघितलं, आक्रूर असे वर बघायचे, म्हणायचे हरी एवढ्या लोकांचं मन तोडल्याचा मला काय दंड मिळेल. ते पोरं म्हणले सांगा ना काका, नाही नेणार म्हणून. तर ती आक्रूरजी म्हणले मला त्यांचं घर दाखवा ना. ते म्हणला दाखवतो, पण आधी आमची शपथ खा. ते म्हणले नाही तुमची शपथ मी नाही नेणार त्याला. आणि मग घर दाखवायला नेलं. ऐका ना, झोपाळ्यावर असे बसलेले नंदबाबा यशोदाची, आहा हा हा ब्रज की अवस्था महाराज अशी बसलेले. लांबून पोरांनी दाखवलं ताई, दादा लांबून दाखवलं आई. तेव्हा ते झोपाळ्यावर बसलेत ना, ते आमचे सगळ्यांचे वडील आहे नंदबाबा. आणि त्यांच्या शेजारी जी बसली आहे ना, ती गोकुळाची माय आहे आमची यशोदा. आक्रूरजी हळूहळू घराकडे गेले. हे पोरं सगळ्या गावात गेले आणि सगळ्या गवळणींना सांगितलं दाढीवाला माणूस आला आणि कृष्णाला न्यायचं म्हणतो. बचत गटाच्या जशा मीटिंग होतात ना, तशा गवळणीच्या मीटिंग झाल्या मंदिरात. सखी तुला काय वाटतंय जाईल? दुसरी म्हणायची नाही जाणार. अगं मी त्याला बघितल्याशिवाय पाणी पित नाही, तो मला सोडून कसा जाईल? काली कंबली वाला मेरा यार है. जाणार मी तिथवर जाणार, पण अगोदर माझ्या सोबत सगळे सवंगडी रडत होते. वो मेरा यार है मेरा दिल. जसे व्यथित झालते तुकोबा वैकुंठाला जाणार म्हणल्यावर देहूतली लोक, तशी व्यथित अवस्था लेकरांची. यशोदेकडे बघितलं. मी तुम्हाला बोलतो बाबा, ऐका सगळे. हा, एखादी अवघड गोष्ट सांगायला जर कोणी बातमी द्यायला आलं जुन्या काळात, तर आपण घरातल्या बायकोला किंवा